सुखसमृद्धी देव अशी आई भराडीकडे प्रार्थना केली। त्याचबरोबर शिवसेनेचा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सुद्धा पुन्हा एकदा उंच भरारी घेऊन दे अशी आई भराडीकडे प्रार्थना केली। त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं, मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातनं आलेल्या सर्व भराडी भागाच्या भाविकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लाखो भाविक या ठिकाणी भराडी देवीकडे येतात, आपल्या इच्छा पुऱ्या करतात। त्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी आई भराडीकडे प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आयुष्य दे अशी प्रार्थना या ठिकाणी करतो। मोठ्या प्रमाणात जी शिवसेना आहे ती शिवसेना सोडून जात आहेत आणि काय सांगाल त्याबद्दल? नाही, खरं तर जे स्वार्थ होता त्या स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत, परंतु याआधी सुद्धा सामान्यतः माणसांनी, कोकणातल्या माणसांनी शिवसेना वाढवली होती आणि त्या सामान्य माणसांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही शिवसेना वाढवू। आमचा फेबिकॉलचा मजबूत जोड आहे, बदलत नाही। नाही, आता आपण बघत असाल की ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे सेनेमध्ये ज्या पद्धतीने एकमेकात कुराडगुडी चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे काही दिवसासाठीच फक्त आज शिंदेचा वापर भाजप करून घेत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही शिंदेची जागा निश्चितपणे भाजप दाखवेल। सर, राहुल गांधी यांचा राजीनामा एका दिवसात त्या ठिकाणी घेतला गेला होता, मात्र कृषी मंत्र्यांच्या बाबतीत कसं काय होतं दिसत नाही, काय सांगाल? नाही, आता या सरकारमध्ये कोणच राजीनामा देत नाही। आज धनंजय मुंडे असून देत, कृषी मंत्री असून देत, आता सुनील केदारांचा अध्यक्षाने ताबडतोब या ठिकाणी आमदारकी रद्द केली होती, परंतु अशी रद्द करत या ठिकाणी केली जात नाही। उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली, शिवसेना राज ठाकरेंची जवळीक करण्याचा प्रयत्न करते, काय वाटतं तुम्हाला? आता भाजप नसल्यामुळे ते पर्याय शोधत आहेत। चला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।